नमस्कार मंडळी, कशा आहात? मी स्पंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्लॉग मध्ये. तर आपला व्हिडिओ डायरेक्ट हा कोकणातून सुरू झालाय, कारण मी काही अर्जंट कामानिमित्त कोकणात आलेलो. ऍक्च्युअली जो पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला तो होता पोलतपूर आणि दापोली पर्यंतचा. तर आता मी आहे रत्नागिरीमध्ये आणि चाललेलो आहे विशालगडकडे. तर तुम्हाला माहित असेल, विशालगड हे एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि तिथे समोर सुंदर असा लेकचा व्ह्यू आहे, डॅमचा, बॅक वॉटरचं. तर ते सगळे व्ह्यू आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर परत आपण विशालगडवरून परत मागे फिरणार आहोत आणि 5 वाजल्याच्या नंतर ते पूर्ण फॉरेस्ट एरिया असल्यामुळे तिकडे एंट्री बंद करतात. त्यामुळे आपल्याला त्याच्या अगोदर यायचा प्रयत्न करायचा आहे. तर लेट्स सी कसं होतंय. आणि बाकी ही पूर्ण जर्नी मी कव्हर करणार आहे. अजून पण भरपूर जागी जाणार आहोत, इंटरेस्टिंग जागी. तर ते सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे या ट्रॅव्हल व्लॉग मध्ये. तर ब्लॉग नक्की पहा. जर याचे वेगवेगळे एपिसोड झालेत तर ते मी डिवाइड करेन, तर ते सर्व एपिसोड नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. तर आपण आंबा घाट पूर्णपणे क्रॉस केला. त्याच्यानंतर आपण आंबा शहरातून पुढे आता राईट घेतलेला आहे विशालगडसाठी. आणि इथे तुम्ही पाहू शकता जागोजागी रिसॉर्ट आहेत बऱ्यापैकी. हे बघा, हे एक आहे मनाली रिसॉर्ट, एक मागे गेलं. तर आता थोड्या वेळात आय थिंक आपल्याला विशालगडची चेकपोस्ट पण लागेल. तर बघूया या रस्त्याला आपल्याला काय पाहायला मिळतंय का, कारण वाईल्ड लाईफ इकडे बऱ्यापैकी आहे. विशालगडच्या रूटला संध्याकाळी वाईल्ड लाईफ पूर्ण रस्त्यावर येते आणि त्याच्यामध्ये आपले गवे, बब्बरशेर म्हणजे वाघ आणि असे इतर सर्व प्राणी आहेत जे दिसण्याचे चान्सेस आहेत. तर एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे. आणि मला असं वाटतं की संध्याकाळी लेट झाल्यानंतर कदाचित गाड्या विशालगडवरून खाली येऊन देत असतील फॉरेस्टवाले, पण कदाचित जायला देत नसतील वरच्या साईडला. ओके, तर अशा प्रकारे इथे तुम्हाला वन विभागाचा टोल लागतो आणि इथून मग तुम्ही वरती जाऊ शकता. किती आहे पावती मित्रा? 50 रुपये. 50 रुपयाची पावती इथे तुम्हाला द्यायला लागते. आणि संध्याकाळच्या नंतर इथून एंट्री नसते, एवढं लक्षात ठेवा. 5च्या नंतर ना, 7 नंतर. हो, बघा ही पावती आहे. दे दे दे. चला आता कंटिन्यू करूया आपण. आणि आता आपल्याला विशालगडचा रस्ता सुरू झालेला आहे. केवढं घनदाट जंगल आहे इथे, जबरदस्त. आणि पूर्ण वन हद्द आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. एकदम घनदाट जंगल आहे. यांना एक्साइटमेंट आहे काही दिसतंय का, पण आय डोंट थिंक सो दिवसाच्या वेळी काय दिसेल. आता हे तुमच्या आणि माझ्या नशिबावर अवलंबून आहे पूर्णपणे. आणि माझी खरंच तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जेव्हा पण तुम्ही असं वन क्षेत्रामधून गाड्या चालवता तेव्हा एकदम ओव्हर स्पीडिंग नका करू. तेवढी स्पीड ज्या स्पीडमध्ये तुम्हाला गाडी कंट्रोल होणार नाही, कारण त्याच्यामध्ये कोणत्या तरी मुक्या जनावरांचा जीव जाऊ शकतो. कारण हे त्यांचं घर आहे आणि आपण त्यांच्या घरातून चाललेलो आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही बघा इथे जागोजागी असे होर्डिंग्स लावलेले आहेत बिबट्याचे, हरणांचे, वाघाचे. आणि खरंच केवढं घनदाट जंगल आहे, जबरदस्त. गवे पण असतात इकडे. वाव, काय जबरदस्त वाटतंय ना. तर विशालगडची माझी पहिली ट्रिप असणार आहे, म्हणजे आमची
सर्वांचीच, आमची सर्वांची ही पहिली जर्नी आहे विशालगडचा एक्सपिरियन्स. ते तुम्ही मस्त असा मच्छांचा पण अनुभव घेऊ शकता छानपैकी. इकडे पॉइंट आहे जबरदस्त. अच्छा, वाघझरा प्रवेशद्वार. तर इथून हा एक पॉइंट आहे वाघझरा. तिथून तुम्हाला जनावरं जी पाणी प्यायला जातात ना त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. आणि भरपूर लोकांना तिकडे वाघ दिसतोही आणि दिसलाही आहे. तर विशाळगड कडे जाताना तुम्हाला अजून एक टोल लागतो ग्रामपंचायतीचा 10 रुपयाचा. तीही पावती आपण पाडलेली आहे. आणि ती बघा, ही पावती आहे ती 5 रुपये प्रति व्यक्ती असा तो टोल आहे. आणि इथे एक गोष्ट नोटीस केली मी, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे ना भरपूर असे बोर्ड कन्नडमध्ये लिहिलेले आहेत. काका, हे कर्नाटकच्या भाषेत का लिहिलेले आहेत इकडे? मग त्यांना जवळ पडतं काय? अच्छा अच्छा, त्याच्यामुळे इकडे कर्नाटकी टुरिस्ट जास्त असतात. धन्यवाद. इकडे कर्नाटकचे टुरिस्ट जास्त असतात, त्याच्यामुळे हे बोर्ड बघा कर्नाटकमध्ये लिहिलेत. तर कर्नाटकची माणसं जर हा ब्लॉग बघत असतील ना, तर मला खरंच सांगायचंय, महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी तुमच्या भाषेमध्ये पाट्या लिहिल्या आहेत लोकांनी, पण जेव्हा आम्ही कर्नाटकमध्ये येतो ना तेव्हा साधं इंग्लिशमध्ये लिहिलेलं नसतं. त्यामुळे प्लीज कोऑपरेट, प्रत्येक लोकांना मदत करावी हे नक्कीच महाराष्ट्राला बऱ्यापैकी माहिती आहे. तर तुम्हीही तसं काहीतरी करा ज्याच्यामुळे बाकीच्या लोकांना सोयीस्कर होईल. आणि हे आहे मेन प्रवेशद्वार विशाळगडकडे जायसाठी. आणि वरती पूर्ण गड आहे. आपण एवढ्या उन्हातून जाणार नाही आहोत वरती गडात. तर बघूया, मला जिकडे जायचं होतं ते विचारायला लागेल मला. तर आता आपण परत मागे फिरलो विशाळगडच्या इथून, कारण आपल्याला जिथे जायचंय ती जागा मागे राहिले. तर आपण आता सध्या एका प्रकारची भ्रमंती करतोय कोकणामध्ये. तर विशाळगड बद्दल तुम्हाला माहितच असेल, किंवा तुम्ही व्हिजिट केली असाल किंवा त्याचे व्हिडिओ पण असतील तर ते तुम्ही पाहू शकता. विशाळगड एक चांगला गड आहे व्हिजिट करण्यासारखा. तरी मी ट्राय करेन, जर इकडे मी थांबलो, नाईट स्टे केला आणि अर्ली मॉर्निंग जर मला गडावरती जायचा चान्स मिळाला तर मी नक्की ट्राय करेल जायसाठी. तर बघा, उजवीकडे जो दिसतोय तो आहे पूर्ण विशाळगड. बघा किती सुंदर दिसतोय समोरचं गाव. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, संत पाखरांचा आता थोड्या वेळातच सूर्यास्त होणार आहे. आणि सूर्यास्ताचं जे किरण आहे हे धरणाच्या पाण्यावर एवढं सुंदर दिसतंय. बघा कसलं दृश्य आहे ते. आपण कोकणाला उगाचच निसर्ग संपन्न नाही म्हणत. भरपूर अशा जागा आहेत कोकणामध्ये ज्या डोळ्याचं पारणं फेरतात. आणि एवढं बरं वाटतं इथे आल्यानंतर, म्हणजे शहरातली धगधग ही आपण अक्षरशः विसरलेलो असतो. बघा काय सुंदर व्ह्यू आहे. तर आता आपण पुन्हा वनक्षेत्रातून चाललेलो आहोत, जे फॉरेस्ट एरिया आहे. तर या रस्त्याला संध्याकाळी आता 7 वाजल्याच्या नंतर एंट्री नाही आहे. तुम्हाला ते पावनखिंड मार्गाने जायला लागतं. आता आपण परत इथून चाललो आहे घनदाट जंगलातून. आता परत बघूया काय दिसतंय का.
इसको काजू दूं क्या? काजू खाता था। काजू देतो तो सब आ जाता था। तर आता आपण आलेलो आहोत या पॉइंटला. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं कोणी नाही आहे, जाऊन देत आहेत की नाही काय माहिती, पण मला वाटत नाही की जाणं बरोबर आहे. इकडे वाघ जरा आहे, प्रवेशद्वार आहे, इथून कोणच नाही आहे, त्यामुळे नाही जात आहे, मी स्किप करतोय. बघूया पुढच्या वेळी. जंगल है, हम लोग यहाँ पे मेहमान है. तर आता आपण अजून एका स्पॉटला थांबलोय. अजून आपण हा पॅच क्रॉस नाही केलाय जो फॉरेस्ट एरियाचा आहे. आता इथे एक पॉइंट आहे टुरिस्ट स्पॉट. हां, तर हे बघा, इथून काय पाहायला मिळेल तर देवडेगाव, विशाळगड, माचाळ ठिकाण आणि देवडे नदी व मंदिर. तर जागोजागी बोर्ड्स आहेत, प्लॅस्टिक निषिद्ध, प्लॅस्टिक नका फेकू. तरी मूर्ख लोक ही काय सुधारणारी नाही आहेत. हे बघा, इथे डस्टबिन पण नाही दिसत आहे कुठे. भरपूर जागी असं केलेलं आहे. आता इथे एका प्रकारची मचान बनवलेली आहे. इथून व्ह्यू सुंदर मिळणार आहे आपल्याला, व्ह्यू सुंदर पाहायला मिळेल. वाव, जबरदस्त. हो हो, पूर्ण व्हॅली आहे आणि इथून आय थिंक पावसाळ्याच्या वेळी पूर्ण धबधबा पाहायला मिळतो, वॉटरफॉल. जबरदस्त आहे. हवा खूप सुंदर सुटले. समोर जाता थोड्या वेळात सूर्यास्त होणार आहे. वरती पण जाऊन बघूया आपण मचानवर. चला वरती चला. हो, हा माहित आहे. चला वरती. म्हणून मागे नाही थांबलो आम्ही, मागे कोणच नाही आहे त्या पॉइंटला. चलो चलो चलो. हाँ, अंकल बोल रहे ज़्यादातर रुको मत, इधर जंगली जानवर आहे ना सब. तर आता आपण मचानवर आलेलो आहोत आणि इथून अजून सुंदर व्ह्यू मिळणार आहे आपल्याला. हा, जबरदस्त. आणि हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे जो रिझर्व आहे पूर्ण. यातून तुम्हाला संध्याकाळच्या नंतर एंट्री नसते. सुंदर. पण बॅड लक, आपल्याला आज काहीच दिसलं नाही. आणि तुम्ही इथे पाहू शकता बघा, केवढं घनदाट जंगल आहे. पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे बघा, तिथपर्यंत पूर्णपणे घनदाट जंगल. आणि हा सरळच्या सरळ कडा आहे, खाली उभा कडा. सुंदर निसर्ग. खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे. मजा आली. म्हणजे हा विशाळगडचा अनुभव किंवा या रस्त्याचा अनुभव कधी घेतला नव्हता आम्ही, तो आज घ्यायला मिळाला आहे आम्हाला. तर चला आता आपण निघतोय इथून, कारण आता कोणच नाही आहे इथे. काही माणसं थांबलेली ती पण गेलेत. तर सुमसान आहे आणि पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे, तर जास्त रिस्क घ्यायला नको. आणि आता इथून आपण जाणार आहोत आंबा घाटाकडे. आणि कदाचित जर आज आपण आंब्याला स्टे केला तर उद्या जंगल सफारी करायचं प्लॅनिंग आहे. तर बघू कसं वर्कआउट होतं आहे. भरपूर प्लॅन्स आहेत पुढे,
तर ते सगळे पहा या ब्लॉगमध्ये. छोटू चल, क्यों? बाबा जा रहा है. चल चल. किसका आवाज आ रहा है? आओ छोटू, बात मत करो, बात मत करो. तू बात नहीं कर. क्या? बंदर लोग का आवाज है. तर आता आपण कोकणात आलो, तर हा कोकणातला मेवा कसा काय सोडायचा. तर वाईफने आणि मुलगीने जाऊन करवंद तोडलीत. इथे वरती सगळी करवंदाची झाडं आहेत. आता आपण आंब्याला जाऊत. गोड आहेत करवंद, मस्त. आणि आता आपण इथून निघू आणि जाऊ लांजाला. मग लांजावरून आमचा एक स्टे आहे, मग ते मी तिकडे थांबणार आहे. तर चांगलं एका प्रॉपर्टी आहे, तिकडे स्टे करणार आहोत. मग ते सगळे अपडेट मी देत राहील तुम्हाला. आणि बघा इथे समोर आहे सह्याद्री व्याघ्र राखीव चांदोली राष्ट्रीय उद्यान, निसर्ग माहिती केंद्र आंबा. आणि आय थिंक इथूनच जंगल सफारीचं काहीतरी प्रकल्प किंवा प्रोव्हिजन आहे. तर आता आपण इकडे आलेलो एन्क्वायरी करायला, पण आतमध्ये कोण दिसत नाही आहे. आणि इथे सुंदर असा इंडियन बायसनचा पुतळा उभा केलेला आहे आणि हुबेहूब त्याच साईजमधला आहे. आणि असं वाटतं की जिवंत गवा उभा आहे की काय आपल्यासमोर. कसल्या मसल्स असतात ना यांना. आणि आता हा आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवे. आता आपण इकडून कंटिन्यू करणार आहोत लांजाकडे. तर 2 तास तरी लागतील आता आपल्याला लांजाला पोचायला. परत आपल्याला मध्ये आंबा घाट लागणार आहे. तर आता आपण बघा आंबा घाटामध्ये थांबलोय. एक व्ह्यू पाहून फटाफट निघूया. बायको ओरडते भूक लागले. भूक तर मला पण लागले, पण आंबा घाटातून पास होताना हा व्ह्यू कसा काय मिस करायचा. आणि दळभद्री लोकांनी सगळा कचरा करून ठेवला आहे. ते बघा, ते बघा तिकडे खालपर्यंत कचरा केलेला आहे. नालायक माणसं. बघ काय सुंदर वाटतंय, जबरदस्त वाटतंय ना. तर चला आता आपण कंटिन्यू करूया आपली जर्नी टुवर्ड्स लांजा. थोडा वेळ लागेल आता पोचायला आणि अंधार होणार आहे. वा, कार पण काय वाटते, एक वेगळीच सनलाईट वाटते गोप्रोमध्ये. माहीत नाही का, पण थोडा वेगळा अनुभव आहे मला पण हा. चला निघूया. रत्नागिरी कोल्हापूर हायवेची अवस्था खूप बिकट आहे, कारण रोडचं काम चालू आहे. त्यामुळे हे डायव्हर्जन्स खूप घाणेरडे आहेत, खूप. म्हणजे पूर्ण आता तुम्हाला इथे कळणार नाही, पण पूर्णपणे धूळ आहे, धूळ. आणि रस्ताही खराब आहे. तर आता आपण पोचलेलो आहोत हॉटेल संकेत. आणि हा जो हायवे आहे ना कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूरचा, खूप खराब आहे, खूप. म्हणजे तुम्ही जर इथून प्रवास करत असाल तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा की पूर्ण हायवेची चाळण झालेली आहे, कारण हायवेचं काम सुरू आहे. तर आता इथे हॉटेल संकेतला काहीतरी खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी कंटिन्यू करू आपण लांजापर्यंतची. अजून आपल्याला 28 किलोमीटर आहे. 51 मिनटं. हे काही कमीच नाही होतं ते 51 मिनटं. 8:18 झाली. आपण इकडे थांबलेलो हॉटेल संकेत. नाश्त्याचा मेन्यू दिला, नाश्ता नव्हता यांच्याकडे. जेवण आहे बोलत होते. 7:30ला आतमध्ये शिरलेलो. 7:30 वाजता कोण जेवणार आहे. 2 कॉफी, 1 पाण्याची बॉटल आणि 1 गुड डेचं पॅकेट. बिल झालं 141 रुपये. एवढ्यामध्ये आम्ही कुठेतरी नाश्ता केला असता. आणि सर्व्हिस फक्त दिसायला पॉश आहे, सर्व्हिसच्या नावावर काही कमेंट नाहीत. ठीक आहे, इकडे थांबायच्या वेळेला फक्त विचार करा पुढच्या वेळी. आम्ही तर कधी इथून जाताना हे हॉटेलचा विषय काढणार नाही होत आता. तर अजून 12 किलोमीटर आहे आपल्याला लांजा. आणि हा आतला एक स्टेट हायवे आहे छोटासा, तो घेतलाय आपण. रात्रीच्या वेळी ना गडबडायला होतं. म्हणजे कधी कधी असं वाटतं खरंच GPS आपल्याला बरोबर रस्त्याने घेऊन चाललाय की नाही, का आपण कुठे भरकटणार आहोत. या सगळ्या गोष्टी
तर कातकरवाडीवरून निघालो आपण. तर हा मला आता म्हणजे आंब्यावरून निघालो मी. तर तिथून त्या स्टेट हायवेने राईट दाखवला आणि मग हा आतला रस्ता कंटिन्यू होतोय. तुम्हाला बाहेर दिसतंय का? फुल सुमसान आहे, फुल म्हणजे जंगलातून चाललोय आणि रात्रीचे 9 वाजायला आलेत. तर आता आपण पोहोचू. टाइम कमी व्हायच्या बदली वाढत चाललाय, काही कळत नाही. 9:22. हा पण नक्की मिळाला चकवा वगैरे तर नाही म्हणणार, कारण कसं आहे GPS जेव्हा स्टार्टिंगला कॅल्क्युलेट करतो तेव्हा तो भरपूर शॉर्टकट्स दाखवतो आपल्याला. पण मी सजेस्ट करेल तुम्हाला की शॉर्टकट्स घेण्यापेक्षा जे मोठे हायवे आहेत, स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे, हे जास्त प्रेफर करा. आणि GPS मध्ये काही वेगळे ऑप्शन्स किंवा रूट्स दाखवत नसेल तर कन्फर्म करा कोणाला तरी आणि मग रस्ते कंटिन्यू करा. कारण आताही हा रस्ता घ्यायच्या अगोदर मी कन्फर्म केलं, डायरेक्शन बोर्ड वाचलं, त्याच्यानंतर मी हा रूट घेतलेला आहे. त्यामुळे मी चकवा वगैरे ह्याच्यावर विश्वास करत नाही. आता आपण पोहोचू थोड्या वेळातच. 12 किलोमीटरच राहिलेत. तर आता आपण लांजावरून जेवायला पार्सल घेतलंय, कारण जिकडे आपण चाललोय तिकडे आज कुक अवेलेबल नाही आहे आणि एक प्रकारचा फार्म स्टे आहे. तर आता तर चेकिंग करेल मी. तर वरती आकाशामध्ये चंद्र दिसतोय, बाकी आजूबाजूला तुम्हाला काही दिसणार नाही, अंधार आहे. पण आता आपण आपल्या स्टेला पोहोचलेलो आहोत, जे मी तुम्हाला सांगत होतो लांजाला आहे ते. फार्म स्टे आहे सुंदर. सकाळी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे सर्व. आणि बाग आहे, आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट असतो सकाळी. इथे पार्किंग आहे. आता गोप्रोचा हाच प्रॉब्लेम होतो की रात्री गोप्रो चांगलं कव्हर करत नाही. तर जे व्लॉगर्स बघत असतील ना, नवीन व्लॉग सुरू करताय, तर ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. गोप्रोमध्ये रात्री तुम्हाला लाईट फार कमी दिसते. हे बघा, असं हे केअरटेकरचा हाऊस आहे आणि त्या साईडला आपले कॉटेजेस आहेत, म्हणजे होमस्टे एका प्रकारचं. तर आता आपण चाललो आहे तिकडे स्टे करायला. तर बघा, आता आपण चाललो आहे होमस्टेजकडे. तर असे कॉटेजेस बनवलेले आहेत आणि आजूबाजूला पूर्ण काजूची झाडं, प्लांटेशन, असा सेटअप आहे. इकडे जेवायचा छानपैकी झोपाळा आहे आणि रूम्स तिकडे आहेत. तो तिकडे जो मी आता दाखवला तुम्हाला, तो किचन एरिया होता. तिकडे तुम्ही स्वतःही जेवण बनवू शकता. आणि इकडे रूम्स आहेत, हे बघा, होमस्टे टाईप कॉटेजेस आहेत. सुंदर आहे. इकडे शेकोटी वगैरे असते. इकडे एक झोपाळा आहे. हे आता सगळं आपण सकाळी एक्सप्लोर करणारच आहोत. आणि अशा प्रकारे रूम्स आहेत बघा. ही झोपली, रोज रात्री झोपते आणि सकाळी एका नवीन जागेवर जागी होते. असं चाललं आहे सध्या तिचं. बघा, कौलारू पद्धतीचं घर वगैरे आहे. ॲग्रो टुरिझमची मजाच वेगळी असते. वातावरण एवढं थंड आहे, शांत आहे आणि त्यामध्ये आपला जेवणाचा पूर्ण सेटअप लागलेला आहे. ते अंधार एवढं काही दिसणार नाही. तर आता आपण जेवून जाणार आहोत झोपायला. मग आपण भेटू उद्या सकाळी. आणि उद्या सकाळी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आपण घेऊया प्रॉपर्टीचा. नक्कीच निसर्गाच्या सहवासातली सुंदर अशी प्रॉपर्टी आहे फार्मस्टे. तर चला, आता वेळ झाले आजच्या दिवसाचा व्लॉग समाप्त करायची. आता भेटूया उद्या सकाळी नवीन प्रवासामध्ये. तर आतासाठी गुड नाईट.